चला आता लव कर, लागली खूप भूक, इम्प्लांट हवे शक्य आहे आता खाणे, भाकरी भाजी वरण भात. जसं की आता AI मुळे स्माईल डिझायनिंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. प्रत्येक पेशंटलाच वेडेवाकडे दात असल्यावर ट्रीटमेंटची गरज असते असं नाही आहे. ब्रेसेस आता ही पूर्वी केली जाणारी ट्रीटमेंट होती. आता अलायनर्स ही नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटी आलेली आहे. पूर्वी कसं असायचं की म्हणायचे की 2 सेट आहेत तुम्हाला दातांचे, दुधाचे दात, परमनंट दात. आता मी सांगेल हा तिसरा सेट आहे जो डेंटिस्ट देतो. जसं जसं इव्होल्युशन होतंय, आपली शेफ्टी गेली, तशी आता पुढची स्टेज आहे की आपली अक्कलदाढी यायची बंद होणार आहे. नमस्कार. सोशल नगरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर शारीरिक आरोग्य चांगलं हवं असेल तर दातांचं आरोग्यही तेवढंच महत्वाचं असतं. जर तुमचे दात मजबूत तर तुमचं शरीर सुद्धा मजबूत. यासाठीच आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत नगरचे प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर विवेकानंद चेडे आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर पल्लवी चेडे. तर चला आज त्यांच्यासोबत दातांचे उपचार, उपाय अशा भन्नाट गप्पा आपण मारणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूया. हॅलो मॅम. हॅलो सर. कसे आहात? सगळ्यात पहिले मी जसं म्हटलं की शारीरिक हेल्थ, जर शरीर आपण जर पाहिलं, जर निरोगी आहे, जर दात निरोगी असतील तर शरीर निरोगी. तर डेंटिस्ट्री ही किती महत्वाची आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल की दात आपले किती महत्वाचे असतात? येस, एक छोटीशी चारोळीने आपण सुरुवात करूया. नुकताच गणेशोत्सव झालाय तर त्याचा श्री गणेशा म्हणून की मुख बदलणे सोपे पण अवघड असते दंतपंक्ती सांधणे. मुख बदलणे सोपे पण अवघड असते दंतपंक्ती सांधणे, त्रिनेत्री त्या भगवंताशी वा एकदंताशी संपर्क साधणे. आपल्याला गणपतीची गोष्ट माहिती आहे की मुख बदललं, हत्तीचा चेहरा लावला शंकरांनी, पण दात जेव्हा तुटला, महाभारत लिहायला दात वापरला होता, तो दात जोडणं झालं नाही. कारण इट्स अ स्किलफुल वर्क, टेक्निकल गोष्ट आहे आणि इट्स नीड्स खूप स्पेशलाइज ब्रांच आहे आमची, त्यामुळं ऑलवेज इट्स इम्पॉर्टन्स आहेच त्याचं. आता हल्ली आपण बघतो आजकाल दातांच्या समस्या खूप असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आजकाल आहेत. तर या दातांच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. तर नॉर्मली कसं आहे की ज्या आपले जे ॲन्सिस्टर्स आहेत, आपले आजी आजोबा, मी वडील सुद्धा म्हणणार नाही, आजी आजोबा, त्यांच्या वेळेस खूप चांगलं अन्न त्यांना खायला मिळायचं. आता जेनझी आलेली आहे, पूर्ण जंक फूड आहे, त्यांच्यामध्ये पूर्ण भेसळ आहे. म्हणजे मी म्हणेल की पूर्ण जनरेशनच हायब्रिड आहे. पूर्वी हायब्रिड खाल्लं तर ते हे म्हटलं जायचं, तर आता पूर्ण जनरेशनच हायब्रिड झालेली आहे. तर त्याच्यामुळे इतके डेंटल प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आणि लेट नाईट मुलं जागरण करतात, लेट नाईट टी, कॉफी, नंतर कोल्ड्रिंक्स, अशा या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात आणि त्यामुळे दातांची काळजी तेवढी घेतली जात नाही. ज्या प्रमाणात त्या ॲसिडिक आहेत हे सगळे कोल्ड्रिंक्स वगैरे, त्याच्यामुळे दातांची खूप जास्त प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. मोस्टली कॅव्हिटीज आणि सेकंड बिकॉज ऑफ स्ट्रेस आणि स्लीप सायकल बदलल्यामुळे त्याच्यामध्ये गम्स डिसीजेस पण खूप वाढत चाललेले आहेत. तर या 2 प्रमुख गोष्टी आहेत की एकतर कीड लागतायत दातांना आणि दुसरं आहे की हिरड्या, म्हणजे त्याचा पाया ढासळला जातोय. तर त्याच्यामुळे या 2 गोष्टींवर प्रामुख्याने आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण दात पडल्यानंतर तो बसवणं म्हणजे मी सांगेल की आता तुमच्या डायमंडपेक्षा सुद्धा एका दाताची किंमत जास्त आहे, इतकं नॅचरल टूथ. बरोबर आहे. तर एवढी तुम्ही त्या दाताची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत तेवढे 32 दात तुमच्या तोंडातच आहेत. प्रत्येक याला एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. तुमच्या 32 दातासाठी एकच स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. जसं तुम्ही म्हटलात की दात किडतात लवकर किंवा दात खराब होतात, तर दात काढण्यापेक्षा ते वाचवणं कधीही बेटर असतं का? किंवा दात काढणे किंवा बसवणे हे कंपल्सरी असतं का? याबद्दल काय सांगाल? जसं आता आपण म्हणतो की दात जसा शरीरातला महत्त्वाचा भाग आहे आणि हल्ली झालंय कसं की जी पण गोष्ट आपल्या शरीरातली, सध्या एक इन्स्टावर खूप छान थॉट फिरतोय की टाइम कॅन हील ऑलमोस्ट एव्हरीथिंग एक्सेप्ट कॅव्हिटीज, दोज नीड डेंटिस्ट. कॅव्हिटीज तुम्ही हील नाही करू शकत. मग एकदा कीड लागली की आपल्याला एक तर त्याचं रूट कॅनल करून वाचवणं, किंवा खूपच किडलेला असला आणि काढावा लागला तर आपण पूर्वी त्याला एकतर रिमुवेबल बसवायचो काढघालीचा दात, किंवा फिक्स ब्रिज बसवायचो 2 दातांचा आधार घेऊन. पण हल्ली इम्प्लांटमुळे ते बरंच सोपं झालंय की आपल्याला बाजूच्या दातांचा सपोर्ट न घेता तो दात बसवता येतो. ओके. तो दात न बसवल्यामुळे होतं काय की आजूबाजूचे दात त्या जागेत सरकत जातात, दातांमध्ये फटी वाढतात, गम्स प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात, हिरड्यांचे आजार. त्यामुळे तो दात वेळीच बसवला पाहिजे.
तुम्ही जसं दातांचं सांगितलं, हल्ली असे पण खूप केसेस असतात की वाकडी दात आहेत, सरळ दात नाहीयेत, तर यांच्यासाठी काय उपचार असतात? मी असं सांगतो बऱ्याच वेळा पेशंटला की काही पेशंटला ते वेडे वाकडे दात खूप छान दिसतात. ओके. तर आम्ही बिईंग अ डेंटिस्ट आमच्यासाठी ही इज अ पोटेन्शियल पेशंट. ओके. परंतु इफ कधी कधी एक छोटासा दात वाकडा असतो आणि तो खूप छान दिसतो त्या व्यक्तीला, तर यू शुड नॉट इन्सिस्ट की ते ट्रीटमेंट केलीच पाहिजे, कारण बरोबर आहे. तो पूर्ण दात आपण पूर्ण जबड्यातून हलवतोय, प्रत्येक तेवढ्या एका दातासाठी प्रत्येक दाताची पोझिशन चेंज करतोय. तर त्या केसेसमध्ये आपण कॉन्झर्वेटिव्हली गेलं पाहिजे. हे माझं म्हणणं आहे की प्रत्येक पेशंटलाच वेडेवाकडे दात असल्यावर ट्रीटमेंटची गरज असते असं नाहीये. तुमच्या डॉक्टरनी योग्य सल्ला देणं हे खूप गरजेचं आहे. आणि जिथं खूपच जास्त वेडेवाकडे दात आहेत ते सरळ केले पाहिजे, कारण ब्रश त्या फटींमध्ये पोचत नाही, त्याच्यामुळे गम डिसिजेस चालू होतात आणि मग ते दात हलणं, दात पडणं या सगळ्या गोष्टी असतात. तर प्रॉपर मेंटेनन्ससाठी दात त्यांच्या पोझिशनला असणं हे खूप गरजेचं आहे. आणि वेडेवाकडे दात आता आजकाल पूर्ण सोशल मीडियाचा जमाना आहे, तर त्याच्यामध्ये छान दिसणं, छान असणं, बरोबर आहे. छान असण्याकडे फार लक्ष दिलं जात नाही आजकाल, पण छान दिसण्याकडे खूप लक्ष दिलं जातं. तो सेकंडरी पार्ट आहे. पण मी असं म्हणेन की छान असल्यानंतर तुम्ही छान दिसतातच. समटाईम्स तुमचा तो दात वेडा वाकडा असू द्या, परंतु असणं हे दिसण्यापेक्षा चांगलं आहे. परंतु आजकालच्या जनरेशनला, किंवा असंही म्हणता येईल की तुमचे जॉब प्रोफेशन्समध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन द्यायचे असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना इंट्रोवर्ट असतात काही मुलं, की यार नको, मी चांगला दिसत नाहीये तर मला प्रेझेंटेशन नाही द्यायचंय, तर तिथं ते बॅक फुटवर जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पोटेन्शियल असतानाही ते बॅक याच्यामध्ये असतात. आणि त्यांच्यापेक्षा कमी नॉलेज असलेली पण कॉन्फिडन्स चांगला असतो, त्यांचे दात चांगले असल्यामुळे ते पुढे निघून जातात. तर त्याच्यासाठी चांगलं दिसणं तेवढंच महत्त्वाचं आहे आजकालच्या याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट जसं की ब्रेसेस आहेत. तर ब्रेसेस आता ही पूर्वी केली जाणारी ट्रीटमेंट होती, आता अलायनर्स ही नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटी आलेली आहे. ओके. तर ती रिमुवेबल अप्लायन्स असतात आणि ट्रान्सपरंट असतात. ते दातांवर आपण लावल्यानंतर ते ओळखायला पण येत नाही की काही त्यांनी घातलंय, आणि ट्रीटमेंट चालू असते. म्हणजे तुम्हाला काही फंक्शन आहे तर तुम्ही तास 2 तास ते काढून ठेवू शकता आणि ते फंक्शन अटेंड करू शकता. यू कॅन एन्जॉय द फूड. बरोबर. ब्रेसेस असल्यानंतर बरेच रेस्ट्रिक्शन असतात की तुम्ही चिकट नाही खाऊ शकत, कडक नाही खाऊ शकत, हे नाही करू शकत. आणि तो एक परत सोशल स्टिग्मा की यार मला ब्रेसेस आहेत, तर ते बऱ्याच फंक्शनला जात नाहीत, टाळतात, फूड तेवढं एन्जॉय करता येत नाही. तर आता बिकॉज ऑफ अलायनर्स यू कॅन डू ऑल दीज ट्रीटमेंट विथ रिमुवेबल अप्लायन्सेस. तर ही नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात छान जी सिस्टीम आहे त्याला इनव्हिजिलाइन असं म्हटलं जातं. ही जगातली म्हणेल मी की पहिली सिस्टीम आहे ज्यांनी हे चालू केली या प्रकारची. दॅट इज ऑल कम्प्युटर एडेड कॅडकॅम सिस्टीम आहे ती पूर्ण. तर कम्प्युटर डिझाईन्ड असते. तुमचे दात कसे होणार आहेत हे पूर्वीच तुम्हाला दाखवलं जातं आणि मग ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे जातं. बिकॉज ऑफ सिटी स्कॅन आणि इंट्राओरल स्कॅनर याच्या दोन्हीच्या माध्यमातून आपण त्यांना सोपं झालं आहे. आणि तुम्ही हे प्रायर पेशंटला दाखवू शकता की तुमचे दात कसे होणार आहेत. आणि इट इज ऑलमोस्ट 99% ॲक्युरेट. आता त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या अजून आलेल्या आहेत. तर तुम्ही यू कॅन गो फॉर दोज कंपनीज ऑल्सो, की तशा कंपन्या थोडे कॉस्ट वाईज थोड्या इफेक्टिव्ह आहेत. परंतु जी फर्स्ट जो असतो त्यांच्याकडे R&D खूप छान असतं, त्यांचं मटेरियल खूप चांगलं असतं. तर आय विल सजेस्ट की यू कॅन गो फॉर इनव्हिजिलाइन. वारंवार अजून म्हणजे पुढे त्यात डेव्हलपमेंट होतच चाललेली आहे. एक छोटासा असा लहानपणी एक जोक सांगायचो आम्ही वेडेवाकडे दातांबद्दल, विषय निघालाच आहे म्हणून, की हत्ती आणि मुंगी. एकदा मुंगीला हत्तीचं स्थळ आलेलं असतं आणि मुंगी रिजेक्ट करते की मला मुलगा पसंत नाही. तर काय वाटतं तुला? कारण मुलाचे दात पुढे आहेत. म्हणून वेडेवाकडे स्थळ करण्याची गरज आहे. मुली या कारणाने पण स्थळ रिजेक्ट करतात, किंवा मुलं पण वाईस वर्सा. मग भले इन्व्हिजिलाइन करा, ब्रेसेस करा, बट डू युअर ट्रीटमेंट. जसं तुम्ही सांगितलं की फेस लुक, गुड फेस लुक साठीच हे सगळं करतात. आजकाल आपण बघतो की दात लवकर पिवळे होतात त्यातून, आणि पूर्ण तोंडातून सुद्धा दुर्गंधी येते. त्यासाठी हल्ली तरुण पिढी माउथवॉश वगैरे वापरते. तर माउथवॉश हे किती योग्य आहे? जेव्हा असं बॅड ब्रिदिंग किंवा हॅलिटॉसिस म्हणतो आम्ही आमच्या टर्ममध्ये त्याला, की जेव्हा मुखदुर्गंधी येते तेव्हा खरं तर ते पण
आजूबाजूच्या लोकांसाठी खूप कष्टदायक असतं. जसं आपण आता स्प्रे करतोय, परफ्युम्स वापरतोय, तसं मुलं माउथवॉश वापरतात, पण तो सर्रास नाही वापरला पाहिजे. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आधी दात क्लीन करून, स्केलिंग पॉलिशिंग करून, इट्स अ मेडिसिन ऑफकोर्स, मग तुम्ही ते काही कालावधीसाठीच वापरावं. काही दिवस स्टॉप करून मग पुन्हा आपण रिपीट वापरू शकतो. पण रेग्युलर ट्वाईस ब्रशिंग करणं, 2 वेळा ब्रश करणं, छान कोमट मिठाच्या पाण्याने गुळणा करणं, हे सुद्धा सफिशियंट आहे. माउथवॉश कंटिन्युअस वापरल्याने त्याचे क्लोरेक्झिडिनचेच डाग परत दातांवर पडतात. त्यामुळे हे नेहमी वापरण्यासाठी नॉट रिकमेंडेड. कारण ते अल्कोहोल बेस आहेत. हे जे पण माउथवॉशेस आहेत हे अल्कोहोल बेस आहेत. तर त्याचे स्टेन आफ्टर फ्यू वीक्स त्याचे स्टेन यायला लागतात Okay. आणि दोज आर व्हेरी क्रिटिकल टू रिमूव्ह. ते काढणं खूप अवघड आहे. तर टी कॉफी स्टेन वी कॅन डू स्केलिंग पॉलिशिंग करून आपण ते काढू शकतो. परंतु क्लोरेक्सिडिनचे जे स्टेन्स आहेत तर ते आपण नाही काढू शकत. आजकाल काही आयुर्वेदिक माउथवॉशेस पण आहेत किंवा हर्बल माउथवॉशेस आहेत. दोज आर फॉर लॉंग टर्म यूज. काही पेशंटला पायरियाचा जो आजार असतो त्या केसेसमध्ये आपल्याला लॉंग टर्ममध्ये माउथवॉश वापरावा लागतो. तर त्या केसेसमध्ये आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही यू गो विथ द हर्बल माउथवॉशेस. ओके. तर तुम्ही त्या पद्धतीनं लॉंग टर्ममध्ये वापरू शकता. बट जर तुम्ही 2 वेळेस व्यवस्थित ब्रश केला, प्रत्येक जेवणानंतर प्रॉपर माउथ रिन्स केलं, साध्या पाण्याने जरी केलं आणि व्यवस्थित फ्लॉसिंग वगैरे आपण जर करत असू तर तुमचे दात व्यवस्थित राहतील 100%. तर सर तुम्ही जसं ब्रशिंगचं सांगितलं तर तसंच आम्हाला फ्लॉसिंग बद्दल ऐकायला आवडेल की फ्लॉसिंग नेमकं काय असतं. फ्लॉसिंग म्हणजे ना एक थ्रेड असतो नायलॉनचा, की तो 2 दातांच्या फटीमध्ये जातो आणि त्या जागा क्लीन करतो. ब्रशिंगने काय होतं, ग्रॉस क्लिनिंग होतं आपलं. एक अल्ट्रासॉफ्ट ब्रिसल्सचे ब्रश वापरायचे. ब्रश हळूवार करायचा. ब्रश नेहमी व्हर्टिकल आणि राऊंडमध्ये करायचा. आपण नेहमी आडवा ब्रश करतो आणि मग तिथे फोर्सेस जास्त पडतात. ती ब्रशिंग टेक्निक पण महत्त्वाची आहे. ब्रश कुठला वापरावा, पेस्ट कुठला वापरावा यापेक्षा पण. आणि या सगळ्यांहूनही एकदा रात्री झोपण्या अगोदर फ्लॉसिंग पण प्रत्येकानं केलंच पाहिजे. फ्लॉसिंग म्हणजे आपण 2 दातांच्या मधली जागा, त्या स्पेसेस क्लीन करतो, त्या फटी क्लीन करतो. जसं म्हणजे हे सगळं तर मी ऐकलं की ब्रशिंग फ्लॉसिंग, पण असं बऱ्याचदा होतं की पेशंट जे असतात ते थोडे भित्रे असतात, म्हणजे भितात ते की नाही आता डेंटिस्ट्री परत दातांचं सगळे उपचार वगैरे यांना, आणि याच्यामध्ये वेळ पण खूप जातो. तर मी असं ऐकलं की सिंगल डे डेंटिस्ट्री, तर सिंगल डे डेंटिस्ट्री आता आली आहे, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की आमचाही वेळ वाचेल, आम्हालाही भीती वाटणार नाही, याबद्दल आम्हाला सांगा. तर सिंगल डे डेंटिस्ट्रीपेक्षा सुद्धा आता बरेच जण सांगतात की सिंगल सिटिंग रूट कनाल ट्रीटमेंट. तर सिंगल सिटिंग रूट कनाल पूर्वी कसं व्हायचं की रूट कनालला 3 ते 4 वेळेस जावं लागायचं. हो. आणि आता तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये पण वाचलं असेल की एक आमच्याकडे सिंगल व्हिजिट रूट कनाल केलं जातं. हां हां. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगेल की इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी पेशंट. प्रत्येकालाच जर इन्फेक्शन खूप जास्त असेल, त्याच्यामध्ये खूप जास्त पस असेल, तर त्या केसेसमध्ये आपण सिंगल सिटिंग रूट कॅनल ट्रीटमेंट करू शकत नाही. पेशंट वाईज डिफर करतं. परंतु वी कॅन डू ऑलमोस्ट 70 to 80% केसेस इन सिंगल सिटिंग ट्रीटमेंट. तर एका सिटिंगमध्ये आपण रूट कॅनल ट्रीटमेंट इथपर्यंत पॉसिबल होतं. हो. AI आलेलं आहे. तर त्याच्या रिगार्डिंगच आपल्याकडे सॅरॅक सिस्टीम. सॅरॅक म्हणजे चेअर साईड इकॉनॉमिकल रेस्टोरेटिव्ह एस्थेटिक सिरॅमिक्स असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. म्हणजे आपण सिंगल सिटिंगमध्ये तुमची दाताची कॅप, जसं की आपण बोललो की ब्रिज, त्याच्यानंतर इनले ऑनले ह्या नवीन ट्रीटमेंट मॉड्युलिटीज आहेत. जिथं काही ठिकाणी आपल्याला फिलिंग करणं खूप अवघड असतं, त्या ठिकाणी आपण ॲक्सेस प्रॉपर मिळत नाही, तर ते कट करून आपण डिजिटली ते फिलिंग तयार करतो बाहेर आणि ते दातावर चिटकवलं जातं. त्याला इनले किंवा ऑनले म्हणतो. या कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहेत. कधी कधी दाताचा थोडासा पार्ट तुटलेला असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण कॅप द्यावी लागते, तर ती डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर आहे. त्याच्याच रिगार्डिंग सॅरॅकमध्ये आपण इनले किंवा ऑनले बनवू शकतो. जेवढा पार्ट तुटला तेवढाच आपण डिझाईन करतो आणि तो तयार करून डिजिटली त्याच सेम आकाराचा आणि तो त्या जागेवर चिटकवला जातो. आणि याची स्ट्रेंथ आपण जे मटेरियल भरतोय, जसं आपण कंपोजिट सिमेंट भरतोय किंवा चांदी भरतो, त्यापेक्षा निश्चितच याची स्ट्रेंथ खूप जास्त पटींनी जास्त आहे. तर त्याला इमॅक्स मटेरियल म्हटलं जातं. हे आयवोक्लर कंपनीचं किंवा डेन्सप्लाय सिरोना जी कंपनी, सॅरॅक हे ज्या कंपनीचं आहे, तर त्याच मटेरियलचा आपण वापरतो. आणि याचा एक फायदा असा आहे, इन हाऊस आपले करतोय तर आपण जे मटेरियल वापरतोय याचा पूर्णतः कंट्रोल आपल्यावर आहे. जे आम्ही बाहेरून कॅप मागवतो
त्याच्यामध्ये आम्हाला माहीत नाहीये की स्टील वी आर गिव्हिंग इट टू जेन्युन लॅब्स किंवा जिथं पण पाठवते तरी पण 19-20 असू शकतं. तर इथे माझ्या हातात पूर्ण कंट्रोल आहे. मी 100% चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरूनच आपण त्याच्यामध्ये त्या कॅप्स किंवा इनले ऑनले बनवू शकतो. जसं की आता AI मुळे स्माइल डिझायनिंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर त्याला लॅमिनेट्स व्हिनियर्स असं म्हटलं जातं. ते पण आपण सॅरॅक सिस्टीमच्या साहाय्याने करू शकतो. तर ही सिस्टीमचा एक फ्लो तुम्हाला सांगतो की कसं असतं. ज्यावेळेस आपण दाताचं पूर्वी माप घेतलं जायचं, त्याला अल्जिनेट किंवा रबर बेस इम्प्रेशन म्हणायचो. तर त्या पद्धतीनं माप घेऊन त्याची एक मॉडेल तयार करायचो आम्ही आणि मग त्याच्यावर काम केलं जायचं. आता हे डिजिटल असल्यामुळे तुमचं डिजिटल मॉडेल तयार होते कम्प्युटरवर विथ द हेल्प ऑफ स्कॅनर. तर स्कॅनर पण खूप कंपन्यांचे आहेत, पण डेन्सप्लाय सिरोना या कंपनीचं प्राईम स्कॅन म्हणून जगातलं ऑलमोस्ट वन ऑफ द टॉप कंपनीजमधलं स्कॅनर आपल्या क्लिनिकमध्ये आपण आणलेलं आहे. त्याच्याद्वारे आपण त्याचा स्कॅन घेतो. स्कॅन घेतल्यानंतर त्याचं डिजिटल मॉडेल तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्याची पूर्ण डिझायनिंग करतो विथ द हेल्प ऑफ AI. म्हणजे AIचा वापर करतोय, त्यात ह्युमन टच आपला आहे. तर दोघांच्या साहाय्याने ती डिझाईन केली जाते कॅप किंवा इनले ऑनले लॅमिनेट्स व्हिनियर्स जे काही आपल्याला बसवायचे पेशंटच्या जाऊन ते डिझाईन केलं जातं आणि विथ द सिंगल क्लिक आपण ते लगेच मॅन्युफॅक्चरिंगला देतो आणि 15 ते 16 मिनिटात ती कॅप बनवून रेडी होते. ती आपण पेशंटच्या तोंडात ट्रायल घेऊन परत त्याला ग्लेझिंग पॉलिशिंगसाठी 15 ते 16 मिनिटाची सायकल असते. जवळपास 1600 ते 1700 डिग्री सेल्सिअसला ती हीट केली जाते. इतकी स्ट्रेंथ. स्पीड फायर म्हणून एक मशीन आहे, मग त्यात हे ग्लेझिंग केलं जातं. सिंटरिंग आणि ग्लेझिंग त्या मशीनमध्ये तर केलं ते जातं. जसं आपण माठ तयार करतो ते भट्टीत टाकतो तसेच ते स्ट्रेंथ येते. तर ते आता मध्ये एक ते कुठली हे अरे पोएम आली, कच्चा घडा हूं मैं. तर ते त्याच्यामध्ये बारिश में खडा हूं मैं बर पक जाऊंगा तसं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ते त्याची ताकद त्याला येते. जशी आपण पण तयार होताना जे पूर्ण जगाचं आपल्या ॲटमॉस्फिअरचं प्रेशर टेम्परेचर जे म्हणतो ते आपल्यावर येते आणि आपण ते बनतोय घडवतोय तसं ते टेम्परेचर त्याच्यामध्ये आपण इन्क्रीज करतो आणि दॅट प्लेज दॅट द सेम रोल आणि ते क्युअर होत आहे. या सगळ्या प्रोसिजरला म्हणजे हार्डली एक सव्वा तास ते दीड तास लागतो. ज्या प्रोसिजरला आधी 3-4 दिवस लागायचे ते आता सव्वा तासात कॅप तुमची रेडी होते. आणि ती प्रोसिजर आमचे पेशंट एन्जॉय करतात बघायला. आम्ही तिथे त्या मशीनच्या बाजूला आम्ही लाऊंज तयार केलेला आहे. तिथे ते बघतात की हाऊ इट ऍक्च्युअली वर्क्स, की ते कशी तयार होती आपली कॅप. They can check the authenticity of the material, accuracy of the material and आणि फॅसिनेटिंग आहे. म्हणजे इव्हन मी ज्यावेळेस सुरुवातीला पाहिलं मला सुद्धा इतकं फॅसिनेटिंग वाटलं. तर ज्यावेळेस ते पेशंट बघतात त्यांना सुद्धा आणि त्यांना त्यावेळेस कळतं की इट इज वर्थ पेईंग दॅट मच अमाऊंट, की ते किती त्याच्यामध्ये हे AI आणि मेकॅनिकल इंजिनियर्सनी इतकं हे करून ते मशीन बनवलेलं आहे. म्हणजे माझ्यासाठी जर फॅसिनेटिंग आहे तर 100% ते पेशंटसाठी पण आहे. आणि इट इज ऑलमोस्ट त्याची जर आम्ही हे चेक केलं तर तो किती ॲक्युरेटली काम करतो तर 0.03 मायक्रॉन्सपर्यंत इतकं ॲक्युरेट काम करतो. दॅट वी कॅनॉट चेक विथ ह्युमन आईज. इतकी ॲक्युरसी आहे त्याची. तर तेवढं त्याच्यामध्ये ॲक्युरसी आहे. त्याच्यामुळे वी आर शुअर दॅट वी आर प्रोव्हाइडिंग अ US क्वालिटी ट्रीटमेंट इन आवर क्लिनिक. म्हणजे AI आता डेंटिस्ट्रीमध्ये पण येतोय. हो, आलाच ऑलरेडी आलेला आहे. आणि डेंटिस्ट या शब्दाची फोडच अशी आहे मॅडम, DENTIST. D फॉर डॉक्टर, EN फॉर इंजिनियर आणि TIST फॉर आर्टिस्ट. डॉक्टर, इंजिनियर अँड आर्टिस्ट हे कॉम्बिनेशनच तसं आहे. आमची डेफिनेशन सुद्धा अशी चालू होते, इट इज आर्ट अँड देन सायन्स. इट इज अन आर्ट. तर जेवढे तुम्ही आर्टिस्टिक आहात तेवढंच तुमची ट्रीटमेंटची जी ही आहे. कारण प्रत्येक कर्व आहे दाताला, असं काही स्क्वेरिश नाही आहे दात. त्याला प्रत्येक अँगल आहे, त्याला लाईन अँगल, पॉइंट अँगल. तर ते तुम्हाला ज्याला कळाले तर तो तेवढं ॲक्युरेट तुमचे एक्झॅक्ट मॅच करू शकतो. डुप्लिकेशन म्हणून समजा तुमचा एकदा ऍड करते की सिरॅक सिस्टीम जे सरांनी आता सांगितलं की सिरॅक सिस्टीमचा फायदा असा आहे की सुरुवातीला कसं होतं की आपण रूट कॅनल कम्प्लीट करायचो पेशंट, तर त्याचं माप घेऊन आपल्याला पुणे मुंबईला पाठवायला लागायचं आणि मग तिथून ती कॅब कुरिअर होऊन यायची. मग या सगळ्या प्रोसेसला साधारण एक 4 ते 5 दिवस लागायचे.
तर आता या सिस्टमचा फायदा असा होईल की सेम डे आपल्याकडे ती कॅब बनेल. त्यामुळे पेशंटच्या व्हिजिट्स कमी होतील. जे लांबचे पेशंट्स आहेत किंवा ज्यांना जमत नाही आहेत फॉलो अपॉइंटमेंट्स किंवा बिझी शेड्यूल आहे आजकाल सगळ्यांना, खूप हो बरोबर आहे. स्पॅनच कमी झाला आहे आपल्या सगळ्याच गोष्टींचा, अटेन्शन स्पॅन कमी आहे, वेळ कमी आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी नक्कीच ही खूप फायदेशीर सिस्टीम आहे. यात आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणजे फक्त कॅपच नाही तर लॅमिनेट विनियर्सही करू शकतो. इनले ऑनले म्हणून जे दात किडल्यावर आपण दात भरून घेतो त्याही प्रोसिजर्स या मशीननी साध्य होतात. किंवा छोटे ब्रिज आहेत तेही बसवता येतात. म्हणजे एखादा दात नसेल, पेशंटला ब्रिजचीच रिक्वायरमेंट असेल तर ती पण आपण सेम डे देऊ शकतो. ब्रिजचं पण मला एक विचारायचं होतं की दातांमध्ये ब्रिज बसवणं हे योग्य की अयोग्य? ब्रिज म्हणजे काय, नॉर्मली मी सांगेन की आपण दाताची काळजीच एवढी घेतली पाहिजे की दात काढावाच नाही लागला पाहिजे, नाही तो किडलाच नाही पाहिजे. चला आपण किडला समजू, तर तो तुम्ही जर रेग्युलर डेंटिस्टकडे व्हिजिटला जात असेल तर तुमचा डेंटिस्ट तुम्हाला पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये सांगेल की हे कमी आहे कीड, तुम्ही फिलिंग करून घ्या. म्हणजे खूप कमी इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल. एकतर वेळ कमी लागतो, त्याला खर्च कमी लागतो, त्रास कमी होतो. त्याच्यानंतर तुम्ही चला दुर्लक्ष झालंच आहे कामामुळे, काही गोष्टीमुळे लक्षात नाही आलं, तो पेन व्हायला लागला, तर मग सेकंड आहे रूट कॅनाल ट्रीटमेंट. तर तुम्ही रूट कॅनाल ट्रीटमेंट करून दात वाचवला पाहिजे. कधी कधी इतकं दुर्लक्ष होतं की तो दात तुटतो, खराब होतो, हलायला लागतो, तर त्या केसमध्ये तो काढावाच लागतो. आणि काढावा लागला त्याच्यानंतर मग तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर ब्रिज म्हणजे काय, तर बाजूच्या 2 दातांचा आधार घेऊन बसवणे तो दात. म्हणजे बाजूच्या 2 दाताचा सपोर्ट घ्यायचा. ते 2 दात आपल्याला छोटे करावे लागतात, घासावे लागतात, आणि मग त्याच्यावर कॅप येते आणि त्या 2 कॅपचा आधार घेऊन मध्ये एक दात बसवला जातो, त्याला ब्रिज म्हटलं जातं. पण ही पूर्वी सर्रास केली जाणारी ट्रीटमेंट होती, कारण दुसरं ऑप्शनच नव्हतं. बरोबर. आणि समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर तुम्ही जर काहीच नाही केलं तर त्या आजूबाजूचे दात त्या स्पेसमध्ये सरकून परत त्याच्यात फटी पडणे, समोरच्या दातांमध्ये फटी पडणे हे व्हायचं. तर ब्रिज बसवला तर हे उत्तमच आहे, परंतु ती डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर आहे थोडीशी माझ्या दृष्टीने, की तुम्ही दात कट करताय आणि तो दाताचा जो पार्ट परत कधीच रिपेअर नाही होऊ शकत, तो इनॅमल. इनॅमल हा आपल्या शरीरातला एकमेव अवयव आहे किंवा एकमेव पार्ट आहे जो फक्त आयुष्यात एकदाच तयार होतो, तो नंतर तयार होत नाही. त्याच्या आतमध्ये डेंटिन असतो, तो तयार होतो. पल्प आहे, तो रिपेअर होऊ शकतो. पण इनॅमल एकदा गेला की गेला. त्याच्यामुळे इनॅमलला टच, मिनिमम टच करायचं इनॅमल. तर म्हणून मग आता आम्ही इम्प्लांटवर आपण शिफ्ट झालेलो आहोत, की ब्रिज इज ओके बट इम्प्लांट इज द बेस्ट. ऑलवेज बेटर. सर मला इम्प्लांट बद्दलच विचारायचं आहे की जसं तुम्ही ब्रिज इम्प्लांट म्हटले की ब्रिज ही थोडी हार्ड प्रोसेस आहे. हार्डपेक्षा सुद्धा ती की ते एक डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर आहे पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे मी नेहमी मला स्वतःला एक प्रश्न विचारतो, याच्या जागेवर माझे वडील असतील तर मी हे करेल का, माझी आई असेल तर हे मी करेल का. आणि जर उत्तर नाही आलं तर मी नाही. मी त्यांना सांगतो की ही प्रोसिजर डिस्ट्रक्टिव्ह आहे, आपल्याला बाजूचे 2 दात घासावे लागतील आणि त्याचा आधार घेऊन मग आपल्याला दात बसवावे लागतील. आणि इम्प्लांटमध्ये तुमच्या नैसर्गिक जे हाड आहे तुमचे, त्या हाडामध्ये आपण एक टायटॅनियमचा स्क्रू आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याला वेळ देतो आपण त्या बॉडीमध्ये ॲक्सेप्ट करायला, बिकॉज इट इज अ फॉरेन बॉडी. कारण ती कुठलीच गोष्ट आपली शरीर साधा एखादं बडीशोपचा तुकडा जरी अडकत असला दातामध्ये तरी जीभ तिथं जात राहते कंटिन्युअसली. हे तर पूर्ण एक टायटॅनियमचा स्क्रू आपण टाकतो, तर बॉडी एवढी लवकर ॲक्सेप्ट नाही करत. तर तुम्हाला वेळ द्यायचा आहे त्याला, एक 2 ते 3 महिन्याचा. ती बॉडीमध्ये ॲक्सेप्ट होतो, ऑसिओ इंटिग्रेट होतो, म्हणजे तो पार्ट बनून जातो आपल्या बॉडीचा, हाडा एकरूप होतो तो, त्याच्यामध्ये बोन ग्रो होतं. मग तो इतका फर्म होतो की मग त्याच्यावर आपण कॅप बसवू शकतो. याचा फायदा हा आहे की आपण ॲडजस्टंट दोन्ही दातांना बिलकुल टच करत नाही, त्याची जी नॅचरल इंटिग्रिटी आहे ती आपण मेंटेन करतोय. आणि मग तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे माझ्यासाठी, की ते इनॅमलची किंमत फक्त एक डेंटिस्टच जाणू शकतो, की ते किती अवघड आहे. चुकून आमचं बर ॲडजस्टंट दाताला टच झाला तर असं काळजात धस्स होतं आमच्या, की यार किती नुकसान झालं. हार्डली मायक्रोमीटरमध्ये ते नुकसान असतं, पण तरीसुद्धा आम्हाला वाईट वाटतं ते. आणि इंटेन्शनली ते पूर्ण इनॅमल काढून टाकायचं आणि मग त्याच्यावर कॅप द्यायची, त्यावेळेस तर आम्हाला काय वाटत असेल. बरोबर. पण कारण तो रिपेरेबल पार्ट नाही, रिपेरेबल पार्ट नाही. म्हणून तर आपल्याला स्किनवर जखम झाली तर परत तयार होते, स्किन तयार होते, तुमचं नख निघून गेलं तर नख तयार होतं, पण इनॅमल गेला.
तो परत तयार होत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तो डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर आहे ब्रिज टाळला पाहिजे आणि इम्प्लांट केलं पाहिजे. पण काही केसेसमध्ये असं आहे की तुम्हाला ऑप्शनच नसते, ते हाडच नाही आहे तुम्हाला, त्याच्या खालून एक नस जात असते आपल्या जबड्यामध्ये, ती खूप जवळ असते, त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रू टाकणं पॉसिबल नसतं. त्याला मग बोन ग्राफ्टिंग वगैरे खूप लेंदी प्रोसिजर्स आहेत. बट इफ यू आर ओके विथ इट, गो फॉर दॅट, तुम्ही केलं पाहिजे ते. पण जर काही कंडिशन अशा आहेत की तिथं तुम्ही करूच शकत नाही इम्प्लांट, की ऑस्टिओपोरोटिक बोन आहेत काही पेशंटला, खूप जास्त स्टिरॉइड्सवर खूप लॉंग टर्म पेशंट आहेत, किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत पेशंटला, त्यांचं जर रक्त थांबतच नाही आहे, अशा केसेसमध्ये आपण इम्प्लांट टाळतो. त्या केसमध्ये तुम्ही ब्रिजलाच प्रिफर केलं पाहिजे, की पेशंटची पण कंडिशन तुम्ही बघितली पाहिजे, मेडिकली तर फिट आहे का नाही त्यासाठी. तर त्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट आम्ही प्रत्येक वेळेस घेतो आणि मगच आपण इम्प्लांट करतो. पण इट इज ऑलमोस्ट 95 to 98% सक्सेस रेट आहे इम्प्लांटचा, इतका जास्त हे आहे. तर मी सांगेल की तुम्ही तुमच्या डेंटिस्टला, हू एव्हर इट मे बी, त्यांना जाऊन ब्रिजच्या ऐवजी तुम्ही इम्प्लांट बसवा असं पेशंटनी विचारलं पाहिजे. पूर्वी जसं आम्हाला रूट कॅनल लावायचं, की वेन वी स्टार्टेड ऑलमोस्ट 20 years बॅक, 18-19 वर्षापूर्वी मी चालू केली माझी प्रॅक्टिस, त्यावेळेस आम्हाला रूट कॅनलला पेशंटला समजून सांगायला खूप त्रास व्हायचा. आता इतकं नॉर्मल झाले रूट कॅनल की पेशंटच आपल्याला सोशल सांगतो, मीडियामुळे अवेअरनेस वाढलेला आहे सगळ्या गोष्टी. तसंच इम्प्लांटचं पण आहे की इम्प्लांटचे फायदे खूप आहेत आणि त्याची पण भीती खूप जास्त आहे की सर्जरी आहे, त्यात ऑपरेशन केलं जाते. ऑपरेशन नाहीच आहे, ते एक मायनर प्रोसिजर आहे. तर ते सर्जरी हा शब्दच चुकीचा आहे त्या ठिकाणी. इट इज दात काढण्यापेक्षा सुद्धा सोपी प्रोसिजर आहे ती. मी म्हणेल की इनफॅक्ट दात काढणं अवघड आहे इम्प्लांट टाकण्यापेक्षा, बट इट इज व्हेरी स्किलफुल वर्क. ओके. तर त्याची स्किल, तुमच्या त्या इम्प्लांटचे डायरेक्शन म्हणा, किंवा आजूबाजूच्या दातांची काळजी घेणं, खाली नस आहे त्याची काळजी घेऊन मग इम्प्लांट टाकला. तुमचं So that is आर्मामेंट, तुमच्याकडे सिटी स्कॅन हवा, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हव्या, स्कॅनर हवं, फिजिओ डिस्पेन्सर म्हणून मशीन असतं ते हवं, सगळ्या गोष्टी हाताशी असल्यावर मग आपण ते डेअर करू शकतो. म्हणजे इव्हन आपल्याकडे सर स्वतः कोर्सेस पण घेतात, इम्प्लांट मेनिया या नावाने. आतापर्यंत 3 सक्सेसफुल बॅचेस झालेल्या आहेत. त्यात सर स्वतः प्रत्येक पेशंट, म्हणजे प्रत्येक पार्टिसिपंटला आपण पेशंट करायला देतो इम्प्लांट. म्हणजे तो एक स्वतः केल्याचा फील असतो. आणि ते खूप छान आहे. त्याचं एक आम्ही टॅगलाईनच अशी बनवली आहे की इम्प्लांट इज आय एम प्लांटिंग हॅपीनेस. क्या बात आहे. तर ते अवेअरनेस क्रिएट करायचं, म्हणजे आम्ही कोर्सेस पण तेवढ्यासाठीच घेतो की अवेअरनेस क्रिएट करायचं आहे मला, की इट इज नॉट फॉर पर्पज ऑफ मेकिंग मनी, तो दॅट इज सेकंडरी पार्ट. परंतु अवेअरनेस म्हणजे डेंटिस्ट लोकांमध्ये सुद्धा तो अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे आणि मग तो पेशंटपर्यंत पोहोचणार आहे. इट्स लाईक लेट्स ग्रो टुगेदर. आपण एकमेकांच्या साथीनेच पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. आपल्या फॅकल्टीचे लोक पण प्रत्येकाने एकमेकाला बूस्ट केलं, मोटिवेट केलं तरच ते होऊ शकतं. कॉम्पिटिशन फक्त स्वतःबरोबर असतं. कॉम्पिटिशन तुमच्या बाजूच्या डेंटिस्ट बरोबर किंवा तुमच्या बाजूच्या डॉक्टरांबरोबर कधीच नसतं. ती फक्त मैत्री असू शकते. कॉम्पिटिशन फक्त स्वतःबरोबर. जसं तुम्ही म्हटलात की इम्प्लांट ही प्रोसिजर तर मला कळाली आहे, पण जर मला सिंगल दात नाही, आता मला जर मल्टिपली हे करायचं, इम्प्लांट करायचं, तर मी ते कसं करू शकतो? आता असं नाहीये की एकच दात असेल तरच आपण इम्प्लांट करू शकतो. तुम्हाला 3-4 दात नसतील तरी पण आपण इम्प्लांटच्या साह्याने, जसा टूथ सपोर्टेड ब्रिज आहे तसं आपण इम्प्लांट सपोर्टेड ब्रिज बसवू शकतो. समजा तुम्हाला 3 दात नाही आहेत तर 2 इम्प्लांटच्या आधारे आपण ब्रिज बसवतो आणि तिथे 3 कॅप येतील. तर मग ते 3 दातावर तो इम्प्लांट झाला. तसंच 4 असू शकतात, 5 असू शकतात. मग ते किती दात नाहीयेत त्याच्यानुसार नंबर ऑफ इम्प्लांट आपण हे करतो. पण इम्प्लांट करतो आपण, ते पण रुटीन प्रोसिजर आहे. तर फुल माउथ मध्ये आता पूर्वी कसं असायचं की सगळे दात गेल्यानंतर कवळी बसवणे, पर्याय होता, तेवढा एकच पर्याय. आता पूर्वी ऑप्शनच नव्हतं, त्याच्यामुळे पेशंट वापरायचे. पण बऱ्याच पेशंटला ती नको वाटतं, थोडीशी किळस वाटते, किंवा 4 चौघात गेल्यानंतर ते काढायचं, ते स्वच्छ करायचं. पेशंटला गॅगिंग Gagging रिफ्लेक्स, तोंडात काही टाकलं की ते त्यांना मळमळ होते. सारखी भावना होते. मग त्या पेशंट मध्ये कवळी बनवूनही ते वापरत नाही. म्हणजे मग त्या पेशंटसाठी हे फुल माउथ इम्प्लांट म्हणजे खरंच वरदान आहे. म्हणजे त्यात तुम्हाला काढायची काहीच आवश्यकता नाहीये. तर आणि ही खूप रुटीन प्रोसिजर झालेली आहे आता. जरी आपल्या या भागामध्ये काही गोष्ट नवीन असेल, परंतु ऑल ओव्हर द वर्ल्ड फुल माउथ इम्प्लांट हे नॉर्मल आहे. जसं पूर्वी डेंचर कवळी बसवली जायची, तसंच आता इम्प्लांट केले जातात.
डे टू डे बेसिसवर. आता आम्ही तर बऱ्याच वेळा पेशंटच्या हाड कसं आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ इम्प्लांट किती लागतात. नॉर्मली 4 ते 6 इम्प्लांटच्या आधारे आपण एक वरची किंवा खालची इम्प्लांटची पूर्ण दात बसवू शकतो. एक 12 दातांचा सेट आपण जवळपास 6 इम्प्लांटच्या आधारे बसवतो. वरच्या जबड्यात 6 इम्प्लांट, खालच्या जबड्यात 6 इम्प्लांट टाकून आपण फिक्स पूर्ण वरचे खालचे दात देऊ शकतो. तर ही सुद्धा एक खूप म्हणजे पेशंटसाठी ऑलमोस्ट वरदानच आहे. पूर्वी कसं असायचं की म्हणायचे की 2 सेट आहेत तुम्हाला दातांचे, दुधाचे दात, परमनंट दात. आता मी सांगेल हा तिसरा सेट आहे जो डेंटिस्ट देतो. तिसरा सेट डेंटिस्ट देतो. पूर्वी म्हणायचे की 2 मी तुझा पक्का दात पडला की आता तुला परत दात नाहीये. तर ते आम्हाला देवाने ते आम्हाला हे दिले की चल तू कर आता माझ्या पुढचं काम. एक तुम्ही हे केले. तिसरा सेट डायफोडेंट म्हणून एक टर्म आहे त्याला, की आपल्याला 2 वेळा दात येतात. पण आता इम्प्लांटमुळे ते ट्रिपल शक्य झालंय. इम्प्लांटमुळे तुम्हाला तिसरा सेट पण आम्ही देऊ मिळू शकतो. अगदी त्याच तोडीचा. म्हणजे त्याची स्ट्रेंथ खूप चांगली आणि नॉर्मल तुम्ही जे जेवता सगळं तेच तुम्ही त्याने खाऊ शकता. ओके, काहीच डिफरन्स नाही. काहीच डिफरन्स येत नाही, काहीच डिफरन्स. हां, सुरुवातीला थोडंसं ॲडजस्ट व्हायला 1-4-8 दिवस जातात, कारण इट इज अ फॉरेन बॉडी. तर ते शरीर ॲक्सेप्ट करायला वेळ घेतं. परंतु ते एकदा ॲक्सेप्ट झालं की इट विल बिकम अ पार्ट ऑफ युअर बॉडी. इतकं इझिली. माझे पेशंट लिटरली रडतात ज्यावेळेस ते कम्प्लीट होती त्यांची ट्रीटमेंट. ते सांगतात की डॉक्टर मी मागच्या 8 वर्षापासून मी फुटाणे खाल्ले नव्हते. फुटाणे घेऊन आला होता माझा एक पेशंट की मी खिशात आणलेत डॉक्टर फुटाणे. मी त्याला म्हणलं अरे पहिलाच दिवस नाही. काही करा मी खाणार, तुमच्या समोर खाणार. मी मागच्या 10 वर्षापूर्वी फुटाणे खाल्ले, तुम्हाला आज पोयम घ्यायची मला नंतर सरांचं झाल्यावर कम्प्लीट. तर तिथं ते म्हणजे इतकं त्या नामाने आपल्यासाठी फार छोटी गोष्ट आहे. काय फुटाण्यासाठी हे करतोय, पण त्यांनी 10 वर्षापासून नाही खाल्ले. तुम्ही विचार करा एखादी तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला 10 वर्षापासून खायला भेटली नाही, बरोबर आहे, तर ते काय असेल. तर ते खूपच म्हणजे वरदानच आहे पेशंटसाठी मी म्हणेल. आणि तुम्ही तुमच्या म्हणजे मी सगळ्या पेशंटला पण आवाहन करेन की तुमच्या डेंटिस्टला विचारा. हे ट्रीटमेंट मॉडेलिटी अवेलेबल आहेत. बरेच डेंटिस्ट ह्या ट्रीटमेंट करत आहेत. आणि आता नवीन एक तुम्हाला हे सांगेल की त्याच्यामध्ये पण आता नवीन एक पद्धत आलेली आहे 72 तासात दात. तर तुम्हाला 72 तासामध्ये म्हणजे 3 दिवसामध्ये आम्ही फिक्स दात फ्रॉम नो टीथ टू ऑल टीथ विदिन 72 hours 72 तासामध्ये. आणि इट इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ आर इंजिनियर फ्रेंड्स. कारण त्याच्यामध्ये पूर्वी आम्हाला इम्प्लांट टाकल्यानंतर त्याचं माप घ्या, मग त्याचं तर मॅन्युअली बाहेर करा. आता डिजिटलायझेशनमुळं आम्ही इम्प्लांट टाकतो, त्याच्यावर स्कॅन बॉडी एक प्रकार असतो, ते स्कॅन बॉडी लावल्या जातात, स्कॅन घेतला जातो. विदिन 5 to 10 minutes त्याचं डिझाईन तयार होतं. आणि नेक्स्ट डे आम्ही लगेच त्याचं मेटल ट्रायल असतं, ते ट्रायल घेतो. आणि ते डिजिटल असल्यामुळे ॲक्युरसी वाईज 90 to 95% ते एकदम करेक्टच बसतं. सेकंड डेला आम्ही त्यांचं ट्रायल घेतो आणि थर्ड डेला आम्ही पेशंटला दात देऊन टाकतो. ते फास्ट झाले, ॲडव्हान्स गोष्टी झालेल्या आहेत. पण एक ऍड करेल की या 72 तासात जे जातात ते फक्त काही पेशंट मध्येच करू शकतो आपण, जिथे हाडाची उंची अगदीच कमी आहे. अशा काही स्पेसिफिक केसेसच असतात ज्या याच्यासाठी फॉर आहेत. येस, इच अँड एव्हरी केस इज नॉट फॉर. आता बरेच जण की प्रत्येक केसलाच 72 तासात करता येईल का, तर ते पॉसिबल नाहीये. रादर ते नाही पण केलं पाहिजे. योग्य नाही, पॉसिबल आहे पण योग्य नाही. तुम्ही जे रुटीन इम्प्लांट आहेत या 72 तासात जे इम्प्लांट केले जातात त्यांना बायकॉर्टिकल इम्प्लांट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये नंबर ऑफ इम्प्लांट खूप जास्त टाकावे लागतात. वरच्या जबड्यात आपल्याला कमीत कमी 10 इम्प्लांट, खालच्या जबड्यात 8 इम्प्लांट टाकावे लागतात, असे 18 इम्प्लांट. तेच जर तुम्हाला हाड खूप चांगला असेल तर तुम्ही एक 2 महिन्याचा 3 महिन्याचा कालावधी तुमच्या डेंटिस्टला दिला तर तो तुम्ही 6 इम्प्लांट वरच्या आणि 6 इम्प्लांट खालच्या जबड्यामध्ये टाकून सुद्धा तेवढ्याच रादर त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे आपण दात पेशंटला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त थांबाल तेवढं ते बॉडी ॲक्सेप्ट करेल आणि मग त्याच्यावर लोड दिल्यानंतर ते व्यवस्थित त्यांना खाता येईल. पण काही पेशंटला ऑप्शन नसतं, त्या केसेसमध्ये तुम्हाला ह्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि आपण त्या करतो. सर्व प्रकारचे इम्प्लांट म्हणजे मी सांगेल की आमच्याकडे जवळपास 5 ते 6 कंपनीचे इम्प्लांट सिस्टीम्स आहेत. वेगवेगळ्या इस्रायल आहेत, कोरियन आहेत, स्विस इम्प्लांट आहेत, जर्मन आहेत. तर ह्या सर्व कंपन्यांचे इम्प्लांट आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. मध्ये ना एक दिवाळी अंकात कविता आली होती. ती मूळ कविता सांगते आणि मग तिचं विडंबन पण सांगते. ओके. की मूळ कविता अशी होती की आजी आजोबांचं पोस्टर होतं, व्यंगचित्र. आणि ते दोघं बोलतायत की दिस मावळतीला आला, झाली की हो रात, खारे दाणे संपले आता रोज खाऊ मऊ भात.
कुंदकळ्या होते म्हणू कधी आपुले ही दात, आपणही होतो तेव्हा सुपाऱ्या फोडत. पण चल आता लवकर लागली खूप भूक, खारे दाणे संपले आता रोज खाऊ मऊ भात. मग ह्याला थोडं विडंबन केले की दिस मावळतीला आला झाली की हो रात, खारे दाणे संपले तरी आता इम्प्लांट देतील साथ. क्या बात आहे. सर्वांचे करता करता झाली खूपच की झीज, सर्वांचे करता करता झाली खूपच की झीज, लक्ष देऊ आता स्वतःकडे, इम्प्लांट म्हणजे खाण्याची तजवीज. चला आता लवकर लागली खूप भूक, इम्प्लांट सवे शक्य आहे आता खाणे, भाकरी भाजी वरण भात. क्या बात आहे. मस्त मॅम. तर हे जसं तुम्ही सांगितलं की हे झालं आजी आजोबांचं, पण अक्कलदाढ जी आपण म्हणतो, तर अकलेचा आणि अक्कलदाढीचा असा काही संबंध असतो का? निश्चितच म्हणजे संबंध असतो म्हणण्यापेक्षा अक्कलदाढ जी येते आपल्याला ती साधारण 18 ते 45 या वयोगटामध्ये येते, आणि 18 वर्ष म्हणजे साधारण अक्कल यायचं वय असतं म्हणून त्याला अक्कलदाढ म्हणतात. तसा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही अक्कलेचा आणि अक्कलदाढीचा. गव्हर्नमेंटनी पण ते 18 वर्ष जे ठेवलेलं आहे की लायसन मिळतं हे मिळतं, किंवा तसं ते आपल्याला वोटिंगचा अधिकार आहे. अधिकार 18 मिळतो. वर्ष म्हणजे तुम्हाला पूर्ण समज पूर्ण आलेली समज असते. आलेली. त्या समजेच्या वयात ती दाढ डोकंवर काढते म्हणून तिला अक्कलदाढ म्हणतात. असं म्हणतात. परंतु आता अक्कलदाढ ही त्या वयात येते म्हणून त्याला अक्कलदाढ असं म्हटलं जातं. नॉर्मली पूर्वी असं होतं की अन्न खूप कच्चं अन्न खाल्लं जायचं. आता आम्ही ऊस खाल्लेला आठवतंय का तुम्हाला? हा हा. आपण रसवंतीवर जाऊन ऊसाचा रस ऊसाचा रस पितो. माझ्या आई वडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी दाताने ऊस सोलून ते खाल्लेलं आहे. आता ती गेलं पास्ट झालाय. जसं जसं इव्होल्युशन होतंय, आपली शेपटी गेली, तशी आता पुढची स्टेज आहे की आपली अक्कलदाढी यायची बंद होणार आहे. आता जे अक्कलदाढी येत आहेत तर ते प्रत्येक एक दुसऱ्या पेशंटला अक्कलदाढीचा त्रास आहे. तो म्हणतो की मला दुखतंय, त्रास होतोय, अक्कलदाढी त्रास. तर असं का होतं? कारण आपला जबडा हा एल आकारात आहे आणि तो कॉर्नरचा दात आहे, एक्झॅक्ट कॉर्नरला येतो, आणि बाहेर येताना तो वरचा जो एल पार्ट आहे तिथे अडकतो. एकतर तो आडवा पुढच्या बाजूला डोकं काढतो किंवा मागच्या बाजूला किंवा साईडला, अशा वेगवेगळ्या डायरेक्शननी तो बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि ते त्याच्या ताकदीनिशी बाहेर यायचा प्रयत्न करतो, आणि खालून त्याच्या आपली नस गेलेली असते. तर ते प्रेशर पुढच्या दातांवर आणि त्या नसेवर जातं. त्याच्यामुळे आपलं कान दुखणं, डोकं दुखणं या सगळ्या गोष्टी होतात. बऱ्याच वेळा तिथं अन्न अडकून अडकून ती अक्कलदाढ पुढच्या दाताला पण किडवते, त्याच्याबरोबर त्याला पण घेऊन जाते ती. तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाला की तुम्ही 6 मंथली तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन व्हिजिट केली पाहिजे, त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि अक्कलदाढ ही बऱ्याच जणांना की दाढ काढली की अक्कल जाते असं काही नाहीये. मी सांगेल माझ्या 4 अक्कलदाढी ऑपरेशन करून 18 वर्षापूर्वी काढल्यात. अजूनही माझी अक्कल शाबूत आहे. आता बायकोला वाटत नाही तो भाग वेगळा. एक अक्कलदाढीवर पण एक चारोळी लिहिली होती ऍक्च्युअली. आता तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये मॅडम तर चालूच आहे, पण काही असं आहेत की काही लोक लिहितात 2 ओळी त्याला म्हणतात 2 ओळ्या, काही लोक लिहितात चारोळी त्याला म्हणतात चारोळ्या. मी लिहिते दातांवर, मी त्याला म्हणते दंतोळ्या. 4 गोष्टी लिहिते आणि त्याला. तर एक दंतोळी अक्कलदाढीवर पण होती. आता विषय निघाला ते म्हणून सांगून टाकते की अक्कलदाढ ही हल्ली माणसांसारखीच वागते. अक्कलदाढ ही हल्ली माणसांसारखीच वागते. सरळ सरळ यायचं सोडून उगाच वाकड्यात शिरते. माझं मी लग्नामध्ये नाव घेताना पण असंच घेतलं होतं, अक्कलदाढीवरूनच. दाढेत दाढ अक्कलदाढ, दाढेत दाढ अक्कलदाढ, मला नाही निघाली तर पल्लवी तू तरी काढ. तर आम्ही तो अक्कलदाढीचा इतका संबंध आहे आणि ते खूप पेन असतो. मी तो अनुभवलाय, मी माझ्या स्वतःच्या जोक सपाट, परंतु खूप जास्त पेन असतो. रात्र झोप येत नाही, त्रास होतो. तर बरेच जण त्या ऑपरेशनला घाबरून ते काढत नाहीत. आत्ता मी रिसेंटलीच माझी गोष्ट सांगेल की एका पेशंटला आम्ही त्यांना 2 ते 3 वर्षापूर्वी अक्कलदाढ काढायला सांगितली होती. त्यांनी ते अंगावर काढलं आणि त्यामुळे त्यांना सिस्ट तयार झाला मागच्या बाजूला. पूर्ण जबडा तो पोकळ झाला होता. ऑपरेशन करून ते दाढ तर काढावीच लागली, त्याच्याबरोबर ते ऑपरेशनही करावं लागलं. त्यामुळे म्हणजे तर दुखणं कुठलंही कुठलं असं अंगावर नको नाही काढायला, जे थोडक्यात असेल असतं तर तेवढ्या ते- वेळात करून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाचीच अक्कलदाढ काढावी लागते असंही नाहीये. ज्यांना जबड्याची साईज खूप चांगली आहे त्यांना सरळ येऊन जाते. 1-2 वेळेस त्रास होतो अक्कलदाढ येताना. पहिल्याच व्हिजिटला लगेच तुम्ही गेले आणि तुम्हाला डेंटिस्ट सांगणार नाही की काढून टाका.
तुम्ही ते 1-2 त्याला चान्स दिले पाहिजे. प्रत्येकाला आयुष्यात वर उठायला चान्स दिला पाहिजे. तसं अक्कलदाढीला पण मला असं वाटतं 1-2 चान्स प्रत्येकाने दिलं पाहिजे. 1-2 वेळेस मेडिसिनवर तुम्ही त्याला बघू शकता. खूप आणि- वारंवार जर त्रास होतोय तर मग तुम्ही प्रत्येक डेंटिस्ट तेवढा वेट अँड वॉच करतोच, म्हणजे प्रत्येक नो जण वन विल करतोच. सजेस्ट की आपण लगेच काढूया किंवा असं. आता नवीन ज्या आहेत की अक्कलदाढ येताना त्याच्यावरचं फक्त मास्क वाढलेलं असतं, तर ते आपण जस्ट इन्सिजन देऊन तेवढं मास्क काढलं तरी पण त्याला बाहेर यायला जागा होते. आणि हल्ली ते लेझरनी पण आपण इन्सिजन देऊ शकतो, म्हणजे Incision. त्यात अगदी रक्तस्राव पण होत नाही, होत नाही. वेदना रहित आहे. आणि शिवाय पेशंटचा जो फोबिया असतो की आता ऑपरेशन आहे, तर त्या केसेसमध्ये जिथे अक्कलदाढ सरळ आहे, जबड्याचं हाड चांगलं आहे, तिथे आपण फक्त तेवढं मास्क काढलं तरी तिला मदत होते अक्कलदाढीला बाहेर यायला. त्याला ओपरक्युलेक्टॉमी म्हणतो आम्ही, की अक्कलदाढीवरचं मास्क बाजूला सारणे किंवा काढून टाकणे असं. तर ते इतकं पेनलेस आणि इतकं हे झालंय लेझरच्या ट्रीटमेंटमुळे. पूर्वी आम्ही ते ब्लेडनी करायचो, तेच आता आपण लेझरनी करतो. आता डेंटिस्ट्रीमध्ये पण लेझर ट्रीटमेंट येते, तर याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की लेझर हे कसं वर्क करतं डेंटिस्ट्रीमध्ये. हा, आता आपण जसं लेझर आपल्याला सगळ्यांना चष्म्यासाठी म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे की आपण लेझरनी चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो, किंवा बाकी बऱ्याच शस्त्रक्रिया ज्या आपण लेझरनी केल्या तर टाकाविरहित शस्त्रक्रिया होते. तर तेच टेक्नॉलॉजी आता आपण डेंटलमध्ये पण वापरू शकतो. त्यात मुख्यतः हिरड्यांच्या प्रोसिजर्समध्ये त्याचा खूप फायदा होतो. लेझरनी होतं काय की निर्जंतुकीकरण अगदी 100% होतं. मग ते आपण रूट कॅनल करताना पण जे आपण औषधांनी निर्जंतुकीकरण करतो तेव्हा त्या लेझर लाईट्सचा उपयोग त्यातही होतो. प्लस जसं मी सांगितलं आता की हिरड्यांच्या शस्त्रक्रिया, अक्कलदाढीवरचं मास्क काढणे जसं आपण आता पाहिलं, किंवा म्युकोसिल म्हणून एक लाळ ग्रंथीची गाठ वारंवार येते ओठांवर बऱ्याच पेशंटला, किंवा फ्रिनेक्टॉमी जे म्हणतो की ओठाच्या आतला फोल्ड एक्स्ट्रा असतो तो थोडा जीभ आपली करावं चिटकलेली असते, बऱ्याच मुलांना हा. बोलता येत नाही ते स्पष्ट. पण लेझरनी ना तर सोयीस्कर होतं सोयीस्कर. की ब्लडलेस आणि पेनलेस प्रोसिजर आहे. तर एकदम छोटी प्रोसिजर आहे आणि लेझरने ती इतकी त्या व्यक्तींचा कॉन्फिडन्स एवढा वाढतो. आता आम्ही एका पेशंटचं ऑलमोस्ट तो 17-18 वर्षाचा असताना ते ऑपरेट केलं आणि तो त्या वयात स्पष्ट बोलायला लागला. आणि त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी आम्हाला फीडबॅक दिला की सर तो आता एक नेक्स्ट लेवलवरच गेलाय. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जेवढा तो बुजरा होता तो आता स्टेज गाजवतोय. तर ते इतकी छोटी गोष्ट असते आणि ते ऑपरेशन 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 हा शब्द इतका बंबाड केला जातो. डिले होतं. हा, त्यामुळे लेझरनी ती भीती लेझरने एक घालवू छोटी शकतो प्रोसिजर आपण. आहे असं जर सांगितलं गेलं तर ते पेशंटलाही काही वाटत नाही की आपलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन हा शब्दच मी म्हणलं की चुकीचा आहे किंवा वापरला नाही पाहिजे. बेसिक जरी ते ऑपरेशन असलं तरी परंतु आपण त्यांना सांगू शकतो की एक छोटी प्रोसिजर आहे आणि विथ द हेल्प ऑफ लेझर वी कॅन डू इट ब्लडलेस, पेनलेस, स्वेलिंगलेस. तर ते का, तर ज्यावेळेस आता मी सांगेल की आपण नॉर्मली ऑपरेशन करताना ब्लेड वापरलं जातं, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकॉटरी म्हणून एक प्रकार असतो आणि लेझर. तर आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोकॉटरी वापरतो तर त्याची जी इन्सिजन आपण कट देतो तर तो जवळपास 300 लेयर्स मध्ये ते डीप जातो कट. आणि ज्यावेळेस ब्लेडनी आपण घेतो तो 100 लेअर पर्यंत इंजुरी क्रिएट करतो आणि तेच जर आपण लेझरने केलं तर तो 10 लेअर मध्येच फक्त इंजुरी क्रिएट करतो. म्हणजे इतकी कमी इंजुरी होते त्यावेळेस. त्यामुळे म्हणजे प्रोसिजर नंतरचा त्रास पण पेशंटला खूप कमी खूप होतो. निग्लिजिबल होतो. Negligible त्रास. औषधांचा, वेदनाशामक गोळ्यांचा, अँटीबायोटिकचा रोल कमी होऊन जातो, त्यामुळे जखम लवकर भरते. म्हणजे असं तो इंजुरीज कमी करत असल्यामुळे. तुम्ही पेशंटचे आम्हाला 2 अनुभव सांगितले, तर असेच काही वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत असतील म्हणजे अक्कलदाढी व्यतिरिक्त सुद्धा, ते आम्हाला सांगा ना. आता तुम्ही मध्ये एकदा पेपरला वाचलं असेल, एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये एका पेशंटला काहीतरी 300-400 दात आले होते आणि ते सर्जरी करून त्यांनी काढले. काढावे लागले. तर ते बऱ्याच जणांना असं वाटलं की ते फेक आहे किंवा असं आहे. तर असं काही नाहीये. काही ॲबनॉर्मॅलिटीज असतात, काही पेशंटमध्ये एक्स्ट्रा दात येतात. आता बऱ्याच पेशंटला मध्येच 2 दाताच्या मध्ये एक सुळा दात आल्यासारखा येतो, त्याला मिझिओडेन्स म्हटलं जातं. तर तो एक्स्ट्रा दात असतो. आणि मग ते बऱ्याच वेळा की आपल्याकडे मिथ्स खूप आहेत की ते काय तो राक्षसी दात आहे किंवा हे ते असं म्हटलं जातं. तसं काही नाहीये. इट इज अ नॉर्मल थिंग. बऱ्याच लोकांना तो येतो. तर तो फक्त दात काढून टाकणं आणि त्याच्यामुळे जी फट क्रिएट झालेली आहे ती आपण एकतर ब्रेसेस किंवा कॅप लावून त्याला हे करू शकतो. आता माझ्याकडे एक पेशंट होते की त्यांना 42 दात होते. म्हणजे दर 2-4 महिन्यांनी तो यायचा, सर इकडे काहीतरी वाढल्यासारखं वाटतंय. मग आम्ही तो बघायचो, एक्सरे काढायचो आणि तो दात काढून टाकायचो. मग माझ्या आउट ऑफ क्युरिओसिटी मी त्याला सांगितलं की एक मोठा एक्सरे काढून घे जबड्याचा. आणि आम्ही बघितलं की त्याला ऑलमोस्ट 42 दात होते. आणि त्याला सांगितलं की आता हे असंच आहे की तुला एक्स्ट्रा दात येत आहेत तर ते आपल्याला काढावे लागतील
जसे तुला त्रास देईल, जर ते त्यांनी नाही त्रास दिला तर ते सबमर्ज तसेच राहतात आणि ते आयुष्यभर तसेच राहू शकतात. त्याचा काही आपल्याला त्रास होत नाही. फक्त आपल्याला त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. दर 6 महिन्यातून वर्षभरातून एक्सरे काढून त्याच्या पोझिशन्स चेक करावं लागतात. ओके. सेम अक्कलदाढीचं आहे. काही जणांना ती येते, काही जणांना ती तशीच राहते आयुष्यभर. आणि आता असं आहे की नेक्स्ट जनरेशन पुढचे मी सांगेल की 25 ते 30 वर्षात किंवा 50 वर्षामध्ये असं होईल की अक्कलदाढी येणंच बंद होईल. कारण फूड त्या क्वालिटीचं आता आपल्याकडे नाहीये. इतकं सॉफ्ट फूड आहे की जिभेवर टाकलं की विरघळते सगळंच. केक घ्या तुम्ही, सगळं चीजी, म्हणजे हार्ड फूडच नाहीये. आणि त्याच्यामुळे तेवढ्या दातांची गरज नाहीये. जशी शेपटी गेली तशी अक्कलदाढ जाणार आहे. आणि त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये जो आता अक्कलदाढ गेल्यावर 28 दातांचा सेट राहील, तर पुढच्या जनरेशनमध्ये तो 24 दाताचाच राहणार आहे. जसं की आता सांगितलं जातं की बिकॉज ऑफ कम्प्युटर की फिजिकल वर्क कमी होत चालले, तर मुलांची उंची कमी होणं, आता डोक्याची साईज वाढणार आहे कारण ब्रेनचं काम वाढणार आहे. तर पुढचे जनरेशनचे डोके खूप मोठे असणार आहेत, हातपाय छोटे असणार आहेत असं सांगितलं जातं. तर ते एक इव्होल्युशन मधलं पार्ट अँड पार्सल आहे. तर ते ॲक्सेप्ट करणं आपलं हे आहे. काही पेशंटला ॲबनॉर्मॅलिटी असतात, त्या आपल्याला जर एक्स्ट्रा दात असतील तर ते काढावे लागतील इफ इन केस ते पेन करत असतील तर. आता काही पेशंटला आमच्याकडे 34 दात असून पण ते एका लाईनमध्ये सर्व व्यवस्थित आहेत, तेही नॉर्मलच आहे. मोर इज बेटर. तसं आहे. आणखीन एक अनुभव म्हणजे एक पेशंट होते आमचे, साधारण वय वर्ष 70-72 वगैरे असावं. तर ते ना सारखं त्यांची ट्रीटमेंटच चालू, म्हणजे घरचे खूप असे त्रासलेले होते जेव्हा ते आमच्याकडे आले, की त्यांना अल्सर्सचा त्रास होता, त्यांना डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रॉब्लेम होता. मग कंटिन्युअस ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे त्यांना जावं लागायचं. साधारण एक 5-10 वर्षापासून ते नियमित जायचे. पोटाचाच प्रॉब्लेम आहे म्हणून. मग शेवटी सहज त्यांचा मुलगा, म्हणजे सरच म्हणाले गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट की तुम्ही एकदा डेंटल ओपिनियन घ्या. ओके. होतं काय की त्यांना दातच नव्हते. त्यामुळे मग काही तुकडे वगैरे राहिलेले होते आणि ते खातच नव्हते आजोबा नीट चावून. त्यामुळे ते दातांचं काम पोटाला करावं लागायचं आणि म्हणून त्यातून ते डायजेस्टिव्ह अन्न प्रॉब्लेम पचवण्यासाठी ऍसिड जास्त तयार करायची बॉडी, कारण तो गिळलेला घास तसाच जायचा. मग ते जर मग त्यातून ना त्यांचं हे वेट करायचं. लॉस, त्यांना ते अल्सर्स, खाण्याचे प्रॉब्लेम्स, आणि मग सरांनी सीबीसीटी वगैरे काढला आपण आणि मग फुल माउथ इम्प्लांट केलं त्या काकांचं. आणि आता त्यांचं अगदी वजन वाढलंय. तर सरांकडे ते गेलेच नाहीत परत. सरांना फक्त धन्यवाद देऊन आले की बरं झालं तुम्ही योग्य व्यक्तीकडे पाठवलं, योग्य सल्ला दिला. आणि त्यांचं वजन जवळपास 10 किलो वाढलं, जे सारखं कमीच होत होतं वर्षाकडे. त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं, त्यांचं सगळ्या वजन वाढलं. ओव्हरऑल फिट अँड फाईन. हो. म्हणजे ते म्हटलं जातं की ओरल हेल्थ इज ओव्हरऑल हेल्थ. ओव्हरऑल म्हणजे पूर्वी तुम्ही जर पाहिलं ना तर ह्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे खूप कमी केल्या जायच्या. पहिले पूर्वी डॉक्टर काय म्हणायचे, जीभ दाखव तुझी, जीभ बाहेर आ करून बघायला लावायचे. त्याच्यामध्ये ते सगळंच बघायचे की त्याची जीभ कशी आहे, दात आहेत का नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी, आणि तिथूनच डायग्नोसिस व्हायची. आता डिसिजेस पण खूप वाढलेत तेवढे सगळ्यांचे. तुमचा जबडा, तुमचं तोंड हे तुमच्या शरीराचा आरसा आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असू द्या त्याचे सिम्पटम्स पहिले तोंडात येतात. तुम्हाला व्हायरल फिवर होणार आहे तर तुमचं तोंड येतं पहिल्यांदा. तर हे तुमचा आरसा आहे. तर तुमचे सगळे सिम्पटम्स आधी इथं दिसतात. म्हणजे शुगरच्या पेशंटला सुद्धा हिरड्यांचा आजार असतो. जर आम्ही प्रत्येक हिरड्यांच्या आजारावाल्या पेशंटला आधी शुगर चेक करायला लावतो की तुम्ही चेक करून घ्या. आणि ऑलमोस्ट 25% पेशंटमध्ये शुगर डिटेक्ट झाली आणि इन अर्ली स्टेजेस. तर ते सुद्धा इतकं महत्त्वाचं आहे की त्याचे सगळे सिम्पटम्स आपल्याला तोंडामध्ये दिसतात. तर ते प्रत्येकाने, म्हणून मी सांगतो की 6 महिन्यातून डेंटल चेकअप करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल प्रत्येक बॉडी चेकअपच, तुम्ही कान, डोळे, नाक, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही 6 महिन्यातून बेसिक चेकअप केलं पाहिजे. जेवढी तपासणी महत्वाची आहे तेवढी स्वच्छता पण महत्वाची आहे. तर असं ऐकलंय की जेव्हा दात स्वच्छ केले जातात तेव्हा दात कमकुवत सुद्धा होतात का? आणि ते त्यांची जेव्हा स्वच्छता केली जाते त्याचा परिणाम काही नजरेवर होतो का, म्हणजे डोळ्यांवर होतो का? असे काही मी ऐकलं. तर काय नेमकं सत्य आहे या मागे? नाही, हे मिथच आहे. हे असं काही होत नाही. कारण जेव्हा आपण दात क्लीन करतो त्या प्रोसिजरला आपण स्केलिंग पॉलिशिंग असं म्हणतो. तर हे अल्ट्रासोनिक स्केलर्सने केलं जातं. त्यात फक्त व्हायब्रेटरी मोशन्स असतात आणि पाण्याचा एक फ्लो असतो, जेणेकरून आपल्या दातांवर जे जमा झालेलं किटन असतं, प्लाक, कॅल्क्युलस जसं आम्ही आमच्या भाषेत म्हणतो, तो थर फक्त आपण काढतो. त्यात आपण कुठल्याही प्रकारची दाताला किंवा हिरडीला इजा करत नाही. हां, वारंवार करणं म्हणल्यापेक्षा कसं वर्षातून एकदा सजेस्टेड आहे की आपल्याला रेग्युलर ब्रशिंगने ज्या काही गोष्टी निघत नाहीत, जो थर जमा झालेला असतो तो रेग्युलर ब्रशिंगने निघत नाही, म्हणून प्रत्येकाने वर्षातून एकदा दाताची सफाई करून घेतली पाहिजे. म्हणजे जसं पूर्वी म्हटलं जायचं, जे न देखे कवी
रवी जे न देखे रवी ते ते देखे कवी, आणि आणि जे न देखे कवी ते विज्ञान दाखवी असं म्हणतात. तसं ते ज्या ठिकाणी ब्रश तुमचा पोचत नाही तिथे डेंटिस्ट पोचतो. तर त्या ठिकाणी तुम्ही 6 महिन्यातून वर्षभरातून एकदा जाऊन स्किलिंग पॉलिशिंग केलं पाहिजे. कारण काही जागा अशा आहेत की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या ब्रशच्या साह्याने ॲक्सेस होणारच नाहीये. जसं की वरची अक्कलदाढीची मागची बाजू आहे किंवा आतल्या बाजूने ब्रश करताना तेवढं आपण हे आपल्याला बऱ्याच वेळा आपण सुद्धा ब्रश करताना समोरचीच बाजू ब्रश केली जाते, बाहेरची बाजू, आतली बाजू ब्रशच केली जात नाहीये. तर मी सांगेल की ही गोष्ट शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे. आम्ही बराच प्रयत्न करतो, आम्ही शाळेमध्ये जाऊन कॅम्प्स घेतो, मुलांना शिकवतो ब्रशिंग टेक्निक्स कशा आहेत, काय आहेत. आमच्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या मार्फत पण काही CDH ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. तर त्याच्यामध्ये आम्ही स्कूल्स चेकअप कॅम्प घेऊन तिथं मुलांना शिकवतो की ब्रश कसं केलं पाहिजे. तेवढंच गरजेचं आहे मोठ्या मुलांना सुद्धा समजून सांगणं, कारण त्यांना कधी शिकवलेलंच नाहीये. आणि ज्यावेळेस ते त्या वयात शिकवलं जातं ते इट बिकम युअर हॅबिट की तुम्हाला ब्रश असाच करायचा आहे, गोल 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 ब्रश करायचा आहे, उभा ब्रश करायचा आहे, आडवा ब्रश करायचा नाहीये. तर बरेच जण प्रश्न विचारतात दात घासता का? दात घासत नाहीत, भांडे घासतात, दात स्वच्छ करतात. स्वच्छ केले जातात. प्रश्न विचारताना चुकीचा विचारला जातो, बरं तू दात घासतो का 2 वेळेस? तर मला जरी विचारलं मी सांगेल मी दात घासत नाही, मी दात स्वच्छ करतो. भांडे घासले जातात, दात घासले जात नाहीत. तर तुम्ही ते म्हणजे घासते म्हणजे काय, खसखस 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 ते पूर्ण मग तुम्ही इजा करताय दातांना. अल्ट्रासॉफ्ट ब्रश वापरले पाहिजेत तुम्ही, व्हर्टिकल ब्रशिंग केलं पाहिजे और सर्क्युलर मुवमेंटमध्ये ब्रशिंग केलं पाहिजे, आतल्या बाजूने ब्रश केलं पाहिजे. आता बऱ्याच ब्रशेसच्या बॅक साईडला टंग क्लीनर असतं, कोणी पाहतच नाहीये. जीभ पण स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे, कारण जिभेवर इतके छोटे छोटे पार्टिकल अडकून राहतात आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही. जेवढं हॅलिटॉसिसचं बरंच कारण असतं की जिभेवर अडकलेलं अन्न हे जे दिसतच नाही आपल्याला. आपण ब्रश करतो तरी म्हणतो माझ्या तोंडाचा वास येतोय, तर टंग क्लिनिंग केलंच जात नाही. ब्रश केल्यानंतर टंग क्लिनिंग सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. तर ते क्लिनिंग जसं दातांचं करतोय तसं जीभ पण क्लीन करायची आहे, फॉलोड बाय तुम्हाला गम मसाज पण करायची आहे. ब्रश झाल्यानंतर तुम्ही हलक्या हाताने बोटाने जस्ट विदाऊट एनिथिंग तुम्ही नुसत्या तुमच्या बोटाने हिरड्यांना मसाज करायचा, गम मसाज करायचा. आणि आता आजकाल नवीन बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. जसं तुम्ही फ्लॉसचं मगाशी विचारलं की फ्लॉसिंग किती गरजेचं आहे. आता वॉटर फ्लॉसर पण आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि तुम्ही एक टच ऑफ अ बटन म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवर जा, गुगलवर जा, वॉटर फ्लॉसर टाका आणि तुम्हाला ते विदिन 2 days तुमच्या घरी येईल. तर त्याच्यामध्ये एक जेट स्प्रे, पाण्याचा जेट स्प्रे असतो, त्याच्यामध्ये मोटर असते, ते त्या स्पीडने पाणी 2 दाताच्या मध्ये आपण पुश करतो आणि जे अडकलेलं अन्न आहे ते निघालं जातं. तर हे वॉटर फ्लॉसर पण आता नॉर्मली खूप जण वापरलं जातं. त्यात मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक 2 प्रकारचे येतात. तर इलेक्ट्रिक हे मोर प्रिसाईज ॲक्युरेट आहेत, कारण त्याला तेवढं प्रेशर, आणि मॅन्युअली आपण किती प्रेशर देऊ शकतो हे लक्षात येत नाही. तर इलेक्ट्रिक आणि इट इज हार्डली 2000च्या अराउंड येतात. तर ते तुम्ही वी कॅन अफोर्ड. जर तुम्ही पुढच्या ज्या कॉस्टली डेंटल ट्रीटमेंट अवॉइड करायचे असतील तर यू कॅन डू फ्लॉसिंग आणि ॲडिशनली वॉटर फ्लॉसर तुम्ही वापरू शकता. ब्रश आपण कधी बदलला पाहिजे आणि तो ब्रश कोणत्या प्रकारचा निवडला पाहिजे, आणि त्यासोबतच टूथपेस्ट सुद्धा, की टूथपेस्ट सुद्धा निवडताना कोणती निवडावी? जसं सरांनी आता सांगितलं ना की ब्रश निवडणं समजा इम्पॉर्टंट आहे. पेस्टपेक्षा ब्रशिंग टेक्निक जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ब्रश तुम्ही कुठलीही वापरा, एक्सेप्ट की त्याची पार्टिकल साईज जास्त नसावी. हार्ड जे हर्बल वगैरे आजकाल मार्केटमध्ये आहेत, नमक लवंग सगळेवाले फोडणी दिलेले, त्याची अब्रेझिव्ह साईज थोडीशी जास्त आहे, मग ते वापरणं ॲडवायजेबल नाही. बाकी इतर कुठलीही टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता, कारण त्याने दातांना इजा होत नाही. दाताचं मंजन वगैरे वापरणं तर नक्कीच बिलकुल सजेस्टेड नाही आहे. आणि ब्रश म्हणजे कुठला सजेस्ट करावा तर सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश मार्केटमध्ये अवेलेबल असतात. फक्त सांगावं लागतं आपल्याला. अराउंड तो 3 ते 6 महिन्यामध्ये बदलला पाहिजे, डिपेंडिंग अपॉन तुम्ही किती हार्ड ब्रशिंग करताय. तर प्रत्येक पेशंटनुसार ते हे आहे. वन्स तुमचे काही ब्रिसल्स वाकडे झालेले आहेत हे तुमच्या लक्षात आले की ते फ्लेअर अप झाले की टाकून द्यायचा ब्रश. मग प्रत्येकाचं डिपेंडिंग अपॉन कंपनी तुम्ही कुठला ब्रश वापरताय किंवा हे करताय. फार सुंदर माहिती आम्हाला मिळालीच आहे. पण एक समारोप म्हणून मी विचारू इच्छिते की चेडेस डेंटल क्लिनिकचं वेगळं पण काय ते आम्हाला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेल, चेडेस डेंटल केअर सेंटरमध्ये अपॉइंटमेंट्स इतक्या स्ट्रिक्टली फॉलो होतात. नॉट
इन द पर्स्पेक्ट ऑफ पेशंट और डॉक्टर्स दोघांनाही तेवढं स्ट्रिक्ट आहे की जर तुमची अपॉइंटमेंट आम्ही शेड्यूल केलेली आहे 11 वाजता आणि इफ आय एम नॉट एबल टू टेक यू इनसाइड ऑन द सेम टाइम, मी जर तुम्हाला 20-25 मिनिट वेटिंग करायला लावलं तर वी गिव्ह 500 रुपीज डिस्काउंट फॉर दॅट अपॉइंटमेंट. म्हणजे ते इतकं 11 11 वाजताच इंडियन टाइम हा इंडियन टाइम नुसार आमच्याकडे चाललं जात नाही, आम्ही US टाइम नुसारच चालतो की 11 हे आमचे 11 वाजताच वाजतात, 11:20 11:30 वाजत नाहीत. तर हा एक आमचा वेगळेपण. म्हणजे वी व्हॅल्यू टाइम, म्हणजे नॉट डॉक्टर्स टाइम, पेशंट्स टाइम ऑल्सो. म्हणजे त्यांच्या सुद्धा वेळेची आम्ही किंमत करतो. आम्ही अजिबात पेशंटला बसायला लावत नाही. पूर्वीचा कन्सेप्ट होता की गर्दी आहे म्हणजे डॉक्टर चांगला आहे, नो वेटिंग्स. नो वेटिंग. waiting. आता Zero पेशंटला waiting. असं आहे की तुम्हाला वेटिंग करावं लागलं नाही म्हणजे डॉक्टर चांगला आहे. वी व्हॅल्यू युअर टाइम. तर हे एक USP आहे. सेकंडली, केडगाव सारख्या ठिकाणी आम्ही इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं की इन हाऊस CBCT, CT स्कॅन मशीन, जे आमच्या जबड्याचे CT स्कॅन काढतात. हा एकमेव इन हाऊस CBCT आहे मोठ्या FOV वाला, जो डॉक्टर चेडेस डेंटल केअर सेंटरमध्ये आहे. त्याच्यानंतर मागील 6 वर्षापासून आम्ही डिजिटल पद्धतीनं माप घेतोय. पूर्वी आमच्याकडे मेडिटी या कोरियन कंपनीचा स्कॅनर होता, जसं की मागे मी सांगितलं. आता आम्ही प्राईम स्कॅन हा अपडेटेड व्हर्जन आपण घेतलेला आहे, जो सेरॅक्स सिस्टीमशी रिलेटेड आहे. तर तो अपडेटेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर रूट कॅनल आम्ही मायक्रोस्कोपद्वारे केलं जातं आमच्याकडे. इवन मायक्रोस्कोप प्रत्येक केसमध्ये वापरणं तेवढं फिजिबल नसतं, तर आम्ही लूप्स वापरतो, मॅग्निफिकेशन लूप्स. प्रत्येक केसमध्ये आम्ही मॅग्निफिकेशन लूप्स वापरूनच कुठलीही प्रोसिजर करतो, जे की तुमचा दात आम्हाला 4 ते 5 पट मोठा दिसतो. त्याच्यामुळे आम्हाला काम करायला खूप सोपं जातं, सोपं पडतं. आपण तिथपर्यंत पोहोचतो. तर ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मेन पॉईंट जर म्हणेल माझ्या क्लिनिकमधला, तर स्टरलायझेशन, जसं की निर्जंतुकीकरण. हे सगळं वेगळा ठेवलाय आपण. हा. निर्जंतुकीकरण तो कक्षाच वेगळा आहे. पूर्ण वेगळा एक कक्ष आहे. त्याच्यासाठी एक डेडिकेटेड स्टाफ आहे. त्याला 5 स्टेप स्टरलायझेशन असं म्हणतो आम्ही. तर त्या रूममध्ये बाकी कोणालाही जायची परमिशन नसते. आमच्या प्रत्येक केबिनमधून जे पण युज्ड इन्स्ट्रुमेंट, त्याला इनलेट विंडो आणि आउटलेट विंडो आम्ही दिलेली आहे. इनलेट विंडोमधून युज्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये जातात. ते 5 स्टेपमधून क्लीन होतात. सोप वॉटरने क्लीन केले जातात. अल्ट्रासोनिक क्लिनिंग होतं त्यांचं. ते ड्रायरमध्ये ड्राय करून पाऊच सील्ड इन्स्ट्रुमेंट प्रत्येक पाऊचमध्ये सील केले जातात. आणि B क्लास ऑटोक्लेव्ह हा एक हाय क्वालिटी स्टरलायझेशनचं युनिट आहे. त्याच्यामधून ते जवळपास 134 डिग्री सेल्सिअसला गरम करून ते अल्ट्राव्हायोलेट रेजमध्ये आम्ही ते स्टोअर करतो इन्स्ट्रुमेंट. तर ही पूर्ण स्टरलायझेशन सिस्टीम जी US स्टँडर्डनुसार आम्ही हे करतो. आणि तो एकदम स्ट्रिक्टेस्ट प्रोटोकॉल हा, आहे. असं strictest कधीच होत नाही protocol. की यातली एकही स्टेप मिस होते. म्हणजे हे आणि मग करायचंय. तो पाउचेस आता रेडी आम्ही- असतात पेशंटला हा. वापरण्यासाठी. म्हणजे उद्या जेवढ्या अपॉइंटमेंट आहेत त्यांचं आदल्या दिवशी रात्री हे सगळे पाऊच रेडी होऊन त्यांचे ट्रे रेडी असतात, विथ देअर नेम्स ऑन दॅट ट्रे, की उद्या या अपॉइंटमेंट आहेत आणि या तुम्हाला फक्त त्यांना सांगायचे केबिन नंबर 1 मध्ये पहिली अपॉइंटमेंट 10ची, तो ट्रे आपोआप तिथे पोहोचला जातो, Outlet window तून पोहोचतो. आउटलेट विंडोतून पोहोचला जातो. हे सगळ्यात म्हणजे आम्ही स्टाफला सांगतो की हेच इन्स्ट्रुमेंट तुझ्या आई वडिलांच्या तोंडात तू घालशील का? नाही ना, तेवढं स्वच्छ कर, मगच तू तरच तू तेवढं स्वच्छ करू शकतेस. आमचा स्टाफ पण खूप छान आहे. 10 वर्षापासून आमच्याकडे 10 आहेत. अगदी त्यामुळे आपलेपणाची भावनेने सगळेजण करतात. त्यांच्यामुळे इट्स अ टीम वर्क. टीमवर्क म्हणजे असं हे आहे, त्यात प्रत्येक सगळ्यांचाच वाटा आहे. प्रत्येकाचा वाटा आहे आणि ते जेन्युइनली खूप चांगलं काम छान करतात. काम करतात ते. प्रत्येक गोष्ट त्यांना, आणि आम्ही हे सगळं सांगतो. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की आपण हे करतोय, पण ह्याच्या मागं टीम आहे सगळ्या गोष्टी करायला. पडद्यामागचे कलाकार पण तितके खूप आहे महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे माझे वडील, त्यांचं एक वाक्य आहे, ते मला नेहमी म्हणायचे की तू स्वप्नात पण कोणाला फसवायचं नाहीये, मग तर जागेपणी तर फसवायचा प्रश्नच येत नाही. तर त्यांनी मला शिकवलं की फसवायचं नाही स्वप्नात पण, तर तुम्ही जागेपणी कधीच तुम्ही कोणाला फसवणार नाही. तर त्या हेतूने जर तुम्ही काम केलं, मनी इज ऑलवेज अ बाय प्रोडक्ट फॉर मी. तो पैसा येणारच आहे. तुम्ही तुमचं काम डू युअर बेस्ट, फॉरगेट द रेस्ट, हा माझ्या काम करण्याचा फंड आहे. आणि दुसरा एक फंड आहे, हाऊ यू डू एनिथिंग इज हाऊ यू डू एव्हरीथिंग. तुम्ही प्रत्येक गोष्ट जशी करता तशीच तुमच्या आयुष्यात असते. तुम्ही जेवढं फॉलो करता प्रत्येक गोष्टी, टाईम तुम्ही ज्यावेळेस फॉलो करता त्यावेळेस तुमचे पेशंटही फॉलो करतात. तुम्ही पेशंटला अपॉइंटमेंट देताय 11 वाजता, डॉक्टर 12 वाजता येतोय,
काहीच उपयोग नाही. यू शुड व्हॅल्यू इच अदर्स टाईम. तर तो माझ्या आयुष्याचाच फंड आहे. एक कसं आहे? समारोपाची एक दंतोडी घेऊन मग आपण हे करूया जाऊ द्या. की निष्काम कर्म करताना त्यामागचा भावही फसू नये. निष्काम कर्म करताना त्यामागचा भावही फसू नये. लोकांच्या तोंडात असावं नेहमी, दातात असू नये. आज सगळ्या टिप्स ऐकल्या, सगळी माहिती ऐकली, खूप छान वाटलं. आर्टिस्ट म्हणजे डेंटिस्ट इज अ ट्रू आर्टिस्ट, आणि जसं फॅमिली डॉक्टर हवा तसं फॅमिली डेंटिस्ट सुद्धा हवा, हे आज कळालंय. सो थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच सर. धन्यवाद तुमचे पण, सोशल नगरच्या सगळ्या टीमचे, ज्यांनी एवढा वेळ काढून आमचा एक छोटासा आमचं विश्व जे आहे डेंटिस्ट्रीचं विश्व, आम्ही आमचं म्हणणार नाहीत, हे सर्व आमच्या डेंटल फॅटर्निटीचं आहे. तर हे पूर्ण विश्व तुम्ही जगासमोर आणतायत, त्यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगतायत. धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू.